नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अभ्यासणार आहोत एक सुंदरसा विषय ज्याचं नाव आहे सोन्याचा पिंपळ. लेखक श्री मारुती चितमपल्ली सर. या लेखाची सुरुवात करताना सर लिहितात, वटवृक्षाप्रमाणे पिंपळाचं झाडही विशाल असतं, मात्र वडाप्रमाणे या वृक्षाला पारंब्या नसतात. त्यामुळे पिंपळाचा विस्तार कमी असतो, परंतु विस्ताराची भरपाई पिंपळाने उंचीमध्ये भरून काढली आहे. वडाखाली असतो तसा दाटपणा आणि अंधार पिंपळाखाली नसतो. काकविष्ठेचे झाले पिंपळ, म्हणून कावळे उंचावर बसून जिथं जिथं विष्ठा टाकतात तिथं तिथं पिंपळाची लहान रोपं वाढताना दिसतात. ही रोपं इमारती आणि मंदिरं यांच्या भिंतीच्या फटींमधूनही वाढताना दिसतात. जंगलात फिरताना तुम्हाला पिंपळाची रोपं झाडावर बांधणप्रमाणे वाढलेली दिसतात. पुढे या रोपाची वाढ होताना दोरीसारख्या मुळ्या साऱ्या झाडाला घट्ट आवळून टाकतात. पिंपळाची पानं दिसायला मोठी सुंदर असतात. पानांकडे पाहिल्यावर वाटतं की एखादा बांधेसूद पुरुष साकार होतोय. पानाच्या दोन्ही किनारी बाहेरच्या दोन्ही बाजूंना आडव्या जातात ते खांदे, नंतर आतल्या बाजूत शेवटी एका टोकाशी येऊन मिटतात ती कंबर. जणू लहान नाजूक कटीवरचं एखादं रुंद चौकोनी धडच. पानांचे देठ लांब असल्यामुळे ती लोंबताना दिसतात. थोडीशी जरी वाऱ्याची झुळूक आली तर ती सळसळू लागतात, म्हणून संस्कृतात पिंपळाला चलदल असं म्हटलं आहे. मार्च महिन्यात त्याची पानगळ सुरू होते. एक एक पान गळायला लागतं. संत कबीर जिथे मागावर विणाला बसायचे तिथल्या समोरच्या खिडकीतून एखाद्या राईतलं पिंपळाचं झाड त्यांना सतत दिसत असावं. वर्षानुवर्ष त्यांनी त्या झाडाची पानगळ होताना पाहिली असणार. त्या निरीक्षणातूनच त्यांचं काव्य बाहेर आलं असावं. पान पडत यों कहे सुनी तरुवर बनराई, पान पडत यों कहे सुनी तरुवर बनराई, अब के बिछुरे ना मिले दूर पड़ेंगे जाई. रुखड़ा बोले पान से, रुखड़ा बोले पान से सुन पत्ते मेरी बात, रुखड़ा बोले पान से सुन पत्ते मेरी बात, इस घर की यह रीति है एक आवत एक जात. नंतर पिंपळाला तांबूस कवळी पानं फुटू लागतात. याच वेळी झाडाच्या डहाळ्या पिकल्या पिंपरांनी लदून जातात. हरोळ्या, तांबट, हरिद्र, धनेश, पोपट, बुलबुल असे कितीतरी पक्षी फळं खाण्यासाठी झाडावर येतात. परंतु सर्वाधिक आनंद होत असेल तर तो पळस मैनांना. त्या थव्या थव्यांनी पिंपळावर उतरतात आणि पिंपरं आवडीने खातात. एक कळप गेला की दुसरा कळप येतो. हळूहळू कोवळी पानं वाढत वाढत पिवळसर दिसायला लागतात. हळूहळू त्यांच्यावर सोनेरी झाक येऊ लागते. एका चैत्री पुनवेला मी मेळघाटातल्या वनविश्रामगृहामध्ये थांबलो होतो. जिकडं तिकडं चंद्राचा रुपेरी प्रकाश पडला होता. वरांड्यातल्या वेताच्या खुर्चीवर बसून समोरच्या पिंपळाकडे मी पाहत होतो. पिंपळाच्या पानांवर चांदण्यात सुवर्ण दीपांची कांती चमकत होती. मी त्या दृश्याकडे ध्यानमग्न होऊन पाहत होतो. प्रभात समयी पिंपळामागून उगवणाऱ्या सूर्यकिरणांनी त्या पानांना सोन्याच्या रूपामध्ये बदलून टाकलं. तेव्हा मला संत तुकारामांच्या जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ या अभंगाचा प्रत्यय आला. जंगलात पक्षी निरीक्षण करताना वाऱ्याची झुळूक नसली तरी देखील पिंपळाची पानं सारखी सळसळत असतात. जणू मी उन्हातून जंगलात फिरत असताना माझं लक्ष वेधून मला सावलीत येण्यासाठी ती पालवीत असत. तिथल्या वातावरणात थंडगार वायू लहरी पसरत. दुपारच्या वेळी झाडाखाली उताना पडून मी निळ्या आभाळाकडे पाहत राही. त्यावेळी मला आकाशाचं आगळं वेगळं सौंदर्य जाणवे. सळसळत्या पानांचं अंगाईगीत ऐकत ऐकत मला केव्हा डोळा लागे हे कळत देखील नसे. पावसाच्या थेंबांच्या आवाजाने मी जागा होऊन वर बघतो तो पिंपळाच्या लांब सडक पातळ डहाळ्यासारख्या एकमेकांवर आदळून हा निर्माण झालेला आवाज असे. जपान देशामध्ये छानशी प्रथा आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला बुद्ध मंदिरातील घंटेचा आवाज ऐकायला जायचं. प्रत्येक मंदिरातील घंटेचा नाद आणि लय वेगळी असते. तसंच मला सर्व ऋतूंमध्ये पिंपळ पानांची साद ऐकण्याचं आकर्षण आहे. मंदिरातील सतत वाजणाऱ्या घंटेच्या नादात कधीही पुनरावृत्ती नसते. देवळासमोरच्या पिंपळाचा घोषनाद एखाद्या चांदीच्या किणकिणणाऱ्या घंटीच्या नादासारखा असतो. पिंपळाची सळसळणारी पाने वातावरणात एक प्रकारचं नाद माधुर्य ओतीत असतात. नदीकाठच्या पिंपळाची सळसळ नदीच्या संथ प्रवाहाला साथ देते.
सागर किनाऱ्यावरच्या पिंपळाची सळसळ आणि तिला साथ देणारी सागराची गाज यातला कुठला आवाज गोड आहे हे सांगता येत नाही. घरासमोरच्या पिंपळाची सळसळ अंगाई गीताप्रमाणे वाटते. पिंपळ जसा पाखरांना अन्न देतो तसा घरट्यासाठी आसराही देतो. पावसाळ्यात पिंपळाच्या झाडावर बगळे, ढोकरी, पानकावळे समूहाने घरटी बांधून पिलांना जन्म देतात. या सारंगागाराप्रमाणे काकागारही गावातल्या पिंपळांवरच असतात. नागझिराजवळच्या मंगेझरी गावातील विशाल पिंपळावर मोरकुळांची 2-3 घरटी असायची. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3ही देवांचा या वृक्षाशी संबंध, म्हणून हे झाड पूज्य मानलं जातं. भगवद्गीतेमध्ये विभूती योगात वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहे. अश्वत्थः सर्व वृक्षाणाम. श्रीकृष्ण आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात याच वृक्षाच्या सावलीमध्ये ध्यानाला बसला असता त्याचे पाय हरणाच्या मुखासारखे वाटल्यामुळे पारध्याने तिथे बाण मारला आणि त्यामुळे श्रीकृष्णाचा त्यात अंत झाला. राजकुमार सिद्धार्थ याच वृक्षाखाली बसून साधना करीत असता त्याला साक्षात्कार झाला. तेव्हापासून तो बुद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला. पिंपळाचं झाड बोधिवृक्ष म्हणून संबोधलं जाऊ लागलं. ही घटना इसवी पूर्व 288 मधील आहे. जातककथा, बुद्धाच्या पूर्वजन्माच्या दंतकथा आणि बौद्धकालीन शिल्प यात अनेक बोधिवृक्षांचा उल्लेख असल्याचं पुरातत्त्वज्ञ कनिंगहॅम यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. पिंपळ हा शाक्य मुनींचा, वटवृक्ष हा कश्यप मुनींचा, औदुंबर हा कनक मुनींचा, शिरीषवृक्ष हा क्रकुच्छंदांचा, शालवृक्ष हा विश्वबाहूचा असे बोधिवृक्षांचे उल्लेख आढळून येतात. राजकुमार सिद्धार्थ याला झालेल्या साक्षात्काराविषयी बरंच संशोधन झालं आहे. लियल वॅटसन आपल्या द बायोलॉजी ऑफ डेथ या ग्रंथामध्ये लिहितो, Until about 15 years ago, our pineal was thought to be a useless vestigial appendage, something left over from reptilian times. Then in 1959, Aaron Lerner of Yale University discovered that it produced a hormone which is called melatonin, and the pineal changed its image from degenerate body to renaissant gland. Interest in pineal revived a year later. It becomes clear that melatonin was manufactured from serotonin, a very strange substance that occurs in most unlikely places. It is found in dates and bananas and plums, but now where it is more common than in species of wild figs that grow in tropics into huge sprawling trees with hanging roots that prop their branches up in beautiful shady colonnades. In Africa, these banyan trees are sacred to many people and are very seldom cut. In India, they are known as bo, and it is said that it was beneath one of these trees that the Prince Siddhartha Gautama sat, eating the figs, when he suddenly understood the causes of human sufferings. It was the enlightenment that led to his being called the Buddha. हिंदू लोक पिंपळाला विशेष पवित्र मानतात. वैदिक काळात पिंपळाच्या लाकडाच्या घर्षणाने अग्नी तयार करीत. बोधिद्रुम, चलदल, पिप्पल, कुंजराशन व अश्वत्थ असे पिंपळ वृक्षासाठी अमरकोशामध्ये पर्यायी शब्द दिले आहेत. बोधिद्रुमश चलदलः पिप्पलः कुंजराशनः अश्वत्थे. वरील शब्दांचं अनुकरण करून अभिधान चिंतामणी कोशात श्रीवृक्ष व कृष्णवास अशा पर्यायी शब्दांची नोंद केली आहे. पिंपळाची पानं हे हत्तीचं अतिशय आवडतं खाद्य आहे आणि म्हणूनच पिंपळाला कुंजराशन असं म्हटलं जातं. हत्तींचं पालन करणाऱ्या हिंदूंनी मुसलमान अथवा परधर्मीय माहूत ठेवून हत्तींना पिंपळ पानाचा चारा देण्याची समस्या सोडविली आहे. अश्वत्थ म्हणजे ज्यांच्याकडे घोडे आहेत अशा अर्थाचा पर्यायी शब्द. हत्ती आणि घोडे हे प्राचीन काळात अमूल्य धन समजलं जाई. प्राण्यांचा उपयोग प्रवासासाठी तसाच युद्धामध्येही केला जाई. हत्तींचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून पिंपळ पानांचा चारा दिला जाई. तर पिंपळ वृक्षाखाली हवा निरोगी राहते म्हणून घोडे बांधित असत. विष्णू पुराणात पिंपळ वृक्षाचा मोठा मार्मिक उल्लेख आला आहे. ज्याप्रमाणे विशाल पिंपळ वृक्ष एका सूक्ष्म बीजामध्ये सामावलेला असतो त्याचप्रमाणे संपूर्ण विश्व एका ब्रह्माच्या ठायी सामावलेला आहे.
गुरुचरित्रामध्ये पिंपळ वृक्षाचा कल्पवृक्ष असा उल्लेख करून कल्पवृक्ष असे अश्वत्थ, कल्पिले फळ त्वरित होय असा त्याचा सविस्तर महिमा सांगितला आहे. असा पिंपळ वृक्ष लोकसाहित्यात न आला तरच आश्चर्य. श्रीमती दुर्गाबाई भागवतांनी त्यांच्या लोकसाहित्याची रूपरेखा या ग्रंथामध्ये सोन्याच्या पिंपळाविषयी सुंदर अशी लोककथा दिली आहे. एका राजाला स्वप्नामध्ये सोन्याचं झाड दिसतं. त्याला रुपयाचं खोड असतं, सोन्याच्या फांद्या असतात, हिऱ्या माणकांची फुलं आणि मोत्यांचे घोस असतात. त्याच्या नावडत्या राणीचा मुलगा ते झाड प्रत्यक्षात शोधायला निघतो. तळ्याखालच्या राक्षसाच्या 4 मुली सोनावंती, रूपावंती, हिरावंती आणि मोतावंती या नायकाला भेटतात. राक्षसाला तो मारतो आणि मग त्या मुली स्वतःची शिरं त्या नायकाला तोडायला सांगतात. त्या 4 मुलींचं मिळून ते झाड होतं. फिरून शिरं धडाला लावली की झाड अदृश्य होतं आणि मुली परत जिवंत होतात. ही कथा सोन्याचा पिंपळ म्हणून प्रसिद्ध आहे. मकुज्जीय कनसुगळू अर्थात मुक्या आजीची स्वप्न ही डॉक्टर शिवराम कारंथांची ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेली कादंबरी. या कादंबरीला कथानक नाही, कथानायकही नाही, आहे ती फक्त कथानायिका. मुकज्जी म्हणजे मुकी आजी. तिचा बालपणीच विवाह झाला होता. ती लवकरच विधवाही झाली. ऐन तारुण्यात तिच्या मनाला धक्का देणारी ही घटना घडते आणि तिच्या मनाचा तोल जातो. लोकांना वाटतं मुकज्जीला भूतबाधा झालेली आहे. अंगातून भूत काढून टाकण्यासाठी तिला खूप मारहाण केली जाते. मुकज्जीला असं वाटतं की आपण बोललो की मार बसणार. अनेक वर्ष ती कुणाशीही एक शब्दही बोलत नाही. तिचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. ती स्वतःशी चिंतन मनन करू लागते. अस्वस्थ झालेलं मन शांत होतं. तिला जणू आत्मज्ञान होतं. हे आत्मज्ञान तिला घरासमोरच्या पिंपळ वृक्षाखाली होतं. या 80 वर्षांच्या वृद्धेला अतींद्रिय शक्ती प्राप्त झालेली असते. तिचा पुतण्या मानववंशशास्त्रज्ञ आहे. मुकज्जीवर त्याची खूप श्रद्धा असते. तो साऱ्या जंगलात भटकंती करून ठिकठिकाणांहून मृत माणसांच्या कवट्या गोळा करून घरी आणतो. त्या कवट्यांची मोजमापं घेऊन तो संशोधन करीत असतो. या संशोधनामध्ये मुकज्जीचं फार मोठं सहाय्य होतं त्याला. प्रथम ती पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नंतर कवटीला स्पर्श करते. हजारो वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचा भूतकालीन इतिहास ती तिच्याजवळ असलेल्या अतींद्रिय ज्ञानाच्या साहाय्याने सांगते. मौन व्रत ही एक प्रकारची योगसिद्धी आहे. पिंपळ स्पर्शाने तिला अतींद्रिय ज्ञान प्राप्त झालं आहे. पूर्वी प्रत्येक खेड्यात वडा पिंपळांची झाडं लावली जात. त्यांच्यापासून सावली तर मिळेच, परंतु त्या झाडांपासून पिकांचं, पाखरं आणि वानर माकडं यांच्यापासून होणारं नुकसानही टळे. जेव्हा वड पिंपळ फळांनी बहरून जात तेव्हा पाखरं, वानरं, माकडं यांना भरपूर खाद्य मिळायचं. श्रीलंका येथील एका पिंपळ वृक्षाचं वय 2147 वर्ष आहे असं म्हटलं जातं. पिंपळाची झाडं लावणं आणि त्यांच्या भोवती पार बांधणं हे धार्मिक कृत्य समजलं जाई. रामदास स्वामींनी म्हटलं आहेच, वृंदावने पार पिंपळा बांधी तो सत्वगुण. पिंपळाच्या झाडाची उपयुक्तता, पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचं महत्त्व, धार्मिक भावनेतून पिंपळाला मिळणारं संरक्षण याचा विचार करून टाटांनी त्यांच्या शिक्षण संस्था, कारखान्यांचे परिसर व लोणावळ्याजवळ शिरवते पक्षी अभयारण्यात पिंपळाची झाडं लावली आहेत. टाटांचं अनुकरण सर्व देशभरामध्ये झालं पाहिजे. मित्रहो, इथे हा लेख संपतो. काही दिवसांपूर्वी मी आपल्याला चितमपल्ली सरांच्या पाखर माया या पुस्तकाचा परिचय करून दिला होता. त्याच पुस्तकामध्ये हा लेख तुम्हाला वाचायला मिळेल. शक्य असेल तेव्हा हे पुस्तक वाचा आणि या पुस्तकातील सर्व लेख वाचा जे की खरंच अभ्यासपूर्ण आहेत. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर G.A. कुलकर्णी सरांनी चितमपल्ली सरांना या पुस्तकाविषयी आपला अभिप्राय जो पाठवला होता त्याचा एक थोडासा भाग दिलेला आहे. तो असा: प्रिय चितमपल्ली, निरनिराळ्या नियतकालिकांतून मी तुमचे लेख वाचले आहेत. त्यातील ताजेपणा व निरीक्षणातील नेमकेपणा मला फार आकर्षक वाटला. साधारणपणे अशा प्रसंगी लॅटिन क्लासिफिकेशन सांगून शास्त्रीय नेमकेपणा देत वाङ्मयीन गुणांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसते. शिवाय मराठीत केवढी शब्दसंपत्ती आहे याचेही दर्शन घडते.
झाडे, पाखरे, वेगवेगळे प्राणी यांची इतकी नवी आणि जिवंतपणे रुजलेली नावे तुमच्या लेखनात दिसतात की आपल्याला मराठी येते का याबद्दलच मला साशंकता वाटायला लागतं। याचं कारण म्हणजे केवळ व्यवसाय अथवा शास्त्रीय संकलन या पलीकडे जाणारी आतड्याची एक ओढ तुमच्यामध्ये आहे। तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेर ओढ आहे। जी.ए. कुलकर्णी। मित्र हो, साहित्य प्रसार केंद्राने प्रकाशित केलेलं हे पुस्तक नक्की वाचा आणि तुमचा अभिप्रायही मला नक्की कळवा। आपण लवकरच भेटू एका नवीन सुंदरशा पुस्तकासह। तोपर्यंत आजच्या लेखावर चिंतन नक्की करा आणि भरपूर वाचन करा। धन्यवाद।